अतिविस्मय झाला नामी अनुसरुनी तत्वत गेले रघुनाथा बाणा संगे राम नामांकित बाणाला त्या बाणाला मान दिला आणि त्या बाणाबरोबरच मी नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो. ऐक म्हणले रामा, मी अविवेकी पाले खाई मरकटने नो विचार भुलविले अंतर गेलो सत्वर बाणा संगे. अरे मी एक वाढणार पाले खाणार विवेकी ए रामा, तो बाणाला आणि बाणा संघाच मी खाली जमिनीवर गेलो. नामीची वेदले निज कार्याचा नाही पुढे अपूर्व देखील काही ते तुझे पायी निवेदो. अरे पुढची कथा सांगतो म्हणलंय नंदीग्रामाच्या ठिकाणी. अरे पुढची कथा चला पुढील वाचन हात लावून सांगतो पायाला. जनाबाई दादासाहेब मैंद बाणासवे पर्वता सहित आलो नंदी ग्रामा त्वरित. अरे त्या बाणा संघाचा जय समृद्धी म्हणत श्रीराम. ऐका म्हणलं त्या बाणा संघाला. अरे बाणा संघ आल्यानंतर खाली नंदीग्राम दिसला आणि मूर्तिमंत प्रभू रामचंद्र तुमच्या सारखाच. परत मी समजून काय बोललो. राम ब्रह्मे ब्रह्मले माझे चिंता क्रोधावेशाला तेथ समुद्र सानोन्या त्वरित येते रघुनाथ काला. अरे मी भरताला पाहितलं नंदीग्रामाच्या ठिकाणी माझी. अरे अवस्था अशी झाली रामा, ज्यावेळेला भरताला पाहितलं त्यावेळेला लक्ष्मणाला सोडून अशी माझी स्थिती, अशी माझी गती झाली. रामाला हनुमानजी बोलता, अविचारी मी वानर बोल बोलुनी खंडतर अति तिकट वांजर ते रघुवीर क्षमा करू. अरे मी या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्यावेळेला खरतर असं माझ्या तोंडून शब्द केले, त्याच्याबद्दल मला तुम्ही माफी असावी. अशा हनुमानजी रामाची माफी मागू लागले. भरत प्रेमात भूता प्रेमे लोभ सेले चिंत देह घेण सांभाळीत प्रेम मेडुलत सर्वदा. अरे भरत खरोखर नंदीग्रामाच्या ठिकाणी काय अवस्था आहे त्या नंदीग्रामाची. अरे पूर्ण परिसर राममय. अरे त्या ठिकाणी ऊन गेला, पाऊस गेला, वारा गेला, झाडं झुडप, अहो पशु पक्षी वेदांत बोलत होते. राममय, देतानी राम घेतानी राम, सारी राममय अवस्था झाली. रामा खरोखर तुमचं सूर्य कुल हनुमानजी रामाला बोलतात. धन्य भारताचे जीवित धन्य भारताचे आचारित धन्य भारताचे व्रत राम सेवित सर्वदा. ऐका ऐका म्हणा रामा, काय विचार त्या व्रताचे. खरोखर भरत, अरे काय विचार. अरे त्या ठिकाणी राममय अवस्था त्या व्रतानं बनवली. काय विचार. असे हनुमानजी प्रभू रामचंद्राला बोलू लागले. धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान राम चिंतन सेवी. अरे खरोखर किती भरत ज्ञानी आहे, किती भरत विचारी आहे. राममय अवस्था सगळी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी बनवल्या गेली. खरोखर तुमचं सूर्यवंश रामा अशी माहिती हनुमानजी भरताला देऊ लागली, रामाला देऊ लागले. धन्य भारताचा भावार्थ धन्य भारताचा इत्यर्थ धन्य भारताचा सिद्धांत श्री रघुनाथ सर्व. अरे खरोखर रामा तुमच्या बंधू असणारा भरत त्याचा भाव त्या
त्याचे विचार त्याची बुद्धी सगळी राममय अवस्था बनली गेली. काय खरोखर किती ज्ञानी भरत आहे असे हनुमानजी रामाशी बोलू लागले. धन्य भारताचे कुळा, धन्य भारताचे शिळा, धन्य सूर्यवंशी माळ, अविकळ राम भजनी. अरे भजनामध्ये साधन असणारा भरत खरोखर तुमचं सूर्यमंडळ, खरोखर भरताचे विचार, भरताचं ज्ञान परिपक्व त्या ठिकाणी राममय अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी बनली. असं मला दिव्य भव्य त्या ठिकाणी रामा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी मला पाहायला मिळालं. भरतीची अवस्था हनुमानजी रामाला सांगू लागले. भरत राम प्रेमा लोभला, भरत रामे कोंदला, भरत श्रीरामे झाला, सबाह्य भरला श्रीराम. अंतरी बाह्य सर्व विचारमय पूर्ण असणारा भरत राममय अवस्था बनली गेली असे हनुमानजी रामाला सांगू लागले. भरत देखुनी राघव म्हणलो भले भरत भावा, भरते किंकोळी आघवा, देह भावा विचारलो. अरे त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी मी गेलो आणि गेल्याबरोबर खरोखर मी त्या ठिकाणी विसरलो. अरे मी कोण्या कार्याला आलो, मी कशाला आलोय, माझी स्थिती, माझी गती, माझी बुद्धी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी काम करीना. अरे हा भरत आहे का राम आहे अशी माझे विचार त्या ठिकाणी माझी स्थिती, माझी गती झाली रामा असे हनुमानजी बोलू लागलेले. देखता भरत प्रेम गहना, नेत्रांची वृत्ती झाली तीक्ष्ण, देखणेपणे भरती जाण, माझे नयन व्यापिले. अरे ज्या वेळेला मी त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो त्यावेळेला माझ्या डोळ्यानं मी पाहिलं, माझे सुख डोळ्याला वाटलं. अरे ज्या वेळेला राममय अवस्था बनली त्यावेळेला माझ्या कानाला पुढील गोड वाचक आणि वाटलं. सूचक अरे अशी अवस्था माझी वाचक हरिभाऊ अरे त्या बनली गेली. नायकवडे, पातूर, त्यावेळेला सूचक मसुरम हनुमानजी दादा, बोलू लागले. सूर्यवंशी कानडे, भरत कथा निरूपणा, मसुरम दादा सूर्यवंशी कानडे. श्रवण नभ झाले शब्दायमान, अनाहत गहन लागले. अरे या ठिकाणी परिस्थिती तशी बनवल्या गेली भरतानं. अरे राममय अवस्था बनली गेली. म्हणून मला नंदीग्रामाच्या ठिकाणी मी गेलो त्यावेळेला अरे त्या ठिकाणी काय माझं देहच नाही जाग्यावर असे हनुमानजी बोलू लागले. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. बाळूमामाचा चांग बोले. श्री गणेशाय नम, सीतारामचंद्राय नम. चकिता चकिता व्रत प्रेम गोडी, रसना रसते ओसांडी, अवधूते चवी धडफोडी, सप्रेमावळी भरताची. असो या ठिकाणी स्वतः असणारे हनुमंत, स्वतः प्रभू रामचंद्राला, स्वतः नंदीग्रामाचा असणारा जे पाहितलं होतं ते पूर्ण वृत्तांत आणि भरताचं स्वैर्य, भरताची भक्ती, भरताची कीर्ती यांचं वर्णन करून शिनी स्वतः प्रभू रामचंद्राला स्वतः हनुमंत सांगतात. घेता भरत भजन गंध, ग्रान विसारे गंध वा बोध, प्राणी कोंदला परमानंद, प्रेम मकरंद भरत. स्वतः भरताची जी भक्ती आहे त्या भक्तींचं वर्णन करताना माझा एवढा असणारा भाव होता, श्रद्धा होती, पूर्ण त्या भरतात माझं मिलीन झालेलं होतं. भरत पण विसरला आणि हनुमंत पण विसरला. एवढा प्रेमात आम्ही डुललो असा भाव त्या ठिकाणी स्वतः सांगत आहेत. अवचित भरत संगी, वायू लागता अंगी,
आघाव विसरले निजस निसंगी सर्पतांगी प्रेम वाहू. त्यावेळेस भरतांचा भाव, भरतांची श्रद्धा आणि भरतांची एकनिष्ठ भक्ती, ती स्वतः असणारी त्यांची जी भक्ती होती, त्या भक्तींचं तद्रूप आणि भक्तींची कीर्ती सहज मला प्राप्त झाली. वाऱ्या त्यांच्या अंगात आला आणि ती भक्ती माझ्यामध्ये रुचली आणि रुचल्यामुळे माझा देह भाव विसरला. भरत प्रेम मनी भरले संकल्प विकल्प मुकले चंचलवत्व हरपले निशाळ झाले प्रेम भावे. भक्तांची संगत जुटली, भक्तांचा प्रेम भाव आपल्याला प्राप्त झाला आणि स्वतः असणारे हे द्वंद्व आहे, हे द्वंद्व नष्ट झालं. मी काय करतोय, मला काय करायचंय, हे देह भाव विसरून गेलो म्हणून सांगतात. नाटवे ते गेहबान नाटवे कार्याचे आठवण नाटवे भरत भरतपण मज कपासी कपीपण नाटवे. त्यावेळेस स्वतः देह भाव विसरून गेल्यामुळं, भरताची संगत लागल्यामुळं देह भाव विसरला आणि देह भाव विसरल्यामुळं भरतालाही मी भरत आहे किंवा हनुमंतालाही मी हनुमंत आहे, हे देह भाव विसरून गेले, निसंग व्रती झाले, एक रूपता प्राप्त झाला आणि असणारा देह भाव विसरून सगळं असणारं कार्य विसरून गेलो आणि भरताच्या संगतीत मिळून गेलो. भरते आकरसली व्रती मावळली उभय होती कैचे राम कैचे मारुती उर्मिला पती समेरन कोण. त्यावेळेस भरतांची संगत जुटल्यामुळं, भरतांची असणारी भक्ती पाहितल्यामुळं आणि त्यांची कृती पाहितल्यामुळं भरतालाही भरत पण विसरलो, हनुमंतालाही हनुमंत पण विसरलो. कसला राम, कुठली लक्ष्मणाला शक्ती लागली, कोण कुणाला युद्ध करतोय, हे देह भाव सगळे विसरून गेलो म्हणून सांगतात. ऐसे गोविला सर्व शक्ती मरकट ज्ञाने कार्य सिद्धी उशीर लागला रघुपती श्याम निश्रती भक्ताच्या संगतीमुळं, भक्ताच्या भक्तीमध्ये लीन झाल्यामुळं स्वतः मला या ठिकाणी यायला उशीर झालेला आहे. उशीर झाल्यामुळं तुम्ही मला माझ्यावर क्षमा करा, माझ्यावर कृपा दृष्टी करा असं त्या ठिकाणी बोललेले आहेत. पंकजा मिसाळ कोलेवाडी चला वाचण्यासाठी. मज श्याम करुणी रघुनंदन त्यावेळेच स्वतः असणारा मी एक माकड आहे, मी एक वानर आहे, मी एक पशु आहे आणि पशुची अल्प बुद्धी असल्यामुळं मला उशीर लागला आणि उशीर लागल्यामुळं क्षमा करा. आणि प्रभू रामचंद्राचे चरण असणारे धुतलेले आहेत हनुमंतानं. ऐकता कपीचे वचन तष्टातला झाला रघुनंदन रामी नाटवे रामायण भरत सर्पण कोंदला. त्यावेळेस एवढं हनुमंताचं भाषण असणार, एवढं हनुमंताचे शब्द, एवढे भरतांचे गुणवाद ऐकल्यानंतर रामालाही राम पण आठवना आणि त्या रामाला राम पण न आठवल्यानं काय होऊ लागलेलं. प्रेम बुडला रघुनाथ पुढे देखे भरत उठवून आलिंगन धावत प्रेम पटकन उठलं आणि स्वतः देह भाव विसरल्यामुळं भरतच मला साक्षात भेटण्यासाठी आलेला आहे. हा भाव प्रभू रामचंद्रापाशी प्राप्त झाला. तटकन उठले ना स्वतः हनुमंताला आलिंगन देऊ लागलेले आहेत. मज लागी कष्टलासी व्रते तपे तयासी उग्र कामे आचरलासी उपवासी मज लागी. त्यावेळेस राम त्या ठिकाणी भरताला उद्देशून बोलू लागले की 14 वर्ष माझ्यासाठी उपवास केलास, माझ्यासाठी खूप कष्ट केलोस, माझ्यासाठी देह भाव विसरलास, कार्य विसरलास आणि माझ्याच नामात गळून गेलास असे राम त्या ठिकाणी हनुमंताला समोर घेऊन चला पुढील वाचन करतात. उठी दोघे करुण भोजन सुंदर बारीकराव चबरे हात घरे राजत्र सांडी हे
कल्प भरण करी परिधान दिव्य वस्त्रे त्यावेळेच स्वतः गुणराम साहेब क्या धर्माला? हे ते असणारं सूचक तुमचं म्हणून. जे देहभाव आहे, हे जे तुम्हाला कष्ट लागलेलं आहे, हे कष्ट असणार बाजूला काढा, वलकले बाजूला काढा, जटा बाजूला काढा आणि जटा बाजूला काढून राज ड्रेस असणारा प्राप्त करून घ्या, असे हनुमंताला स्वतः राम भरत उद्देशून बोलतात.